नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर आगामी कृषी भरती आणि ज्या काही कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, यांच्या काही भरती झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात शासनाचा एक नवीन जी आर आलेला आहे आणि हा जी आर वेटिंग लिस्टच्या संदर्भातला आहे। याआधी पण मी तुम्हाला एक जी आर दाखवला होता, परंतु या जी आर मध्ये नवीन अपडेट आलेले आहे। हे 2 फेब्रुवारी 2026 चे एकदम लेटेस्ट अपडेट असणार आहे। यानुसार 2 वर्ष मुदतवाढ मिळालेली आहे आणि याच्यानुसार मागील भरतींना देखील 2 वर्षाची मुदतवाढ मिळालेली आहे। खूप मोठी घटना आहे, याच्याविषयी मी डिटेलमध्ये माहिती सांगतो आणि याचं सत्य वास्तव ते पण मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि विद्यापीठ असेल आणि महाराष्ट्र शासन असेल, इथं जे काही कृषी सेवक, कृषी सहाय्यकची जाहिरात येईल त्याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल दोन्ही पदांची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची ऑनलाईन बॅच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता। आता बघा, या वेटिंग लिस्टच्या जी आर मध्ये आपल्याला काय बघायचंय की नवीन नियम नेमका काय आलेला आहे वेटिंग लिस्ट संदर्भातला, आणि जो आधी आलेला होता आणि आता आलेला आहे त्याच्यात काही बदल झालेला आहे का। आता जी वेटिंग लिस्टचा जो नियम आहे 2 वर्षाचा, तो जुन्या परीक्षांना लागू होईल का, आणि हा निर्णय कोणत्या कोणत्या परीक्षांसाठी लागू होईल, एमपीएससी साठी लागू होईल का, तर या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत मित्रांनो। सगळ्यात आधी बघा, तुम्ही हा जी आर बघून घ्या। हा जी आर आहे 2 फेब्रुवारी 2026 चा, म्हणजे लेटेस्ट जी आर आहे। जी आर मध्ये काय म्हटले लक्षात घ्या, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील अशी गट ब ची, गट क ची आणि गट ड ची पद यांच्यातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळ सेवेने भरावयाच्या एकत्रित मार्गदर्शन सूचनामध्ये सुधारणा करण्याबाबत, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की जे एमपीएससी कडे नाही असा ज्या काही सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवांसाठी आम्ही हा जी आर बनवलेला आहे। हा जी आर कोणी बनवलेला आहे, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून लेटेस्ट 2 फेब्रुवारी 2026 चा। आता हा जी आर आहे ना, एका जी आरचं अपडेट आहे मित्रांनो, पुढचं वर्जन आहे बघा। नुकतंच 2 डिसेंबर 2025 ला सेम जी आर आले होता बघा, भूतपूर्व। आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं लक्षात घ्या, याच्यामध्ये सांगण्यात आलं की ज्या काही परीक्षा होतील त्यांची निवड सूची आता 2 वर्ष असणार आहे। किती वर्ष असणार आहे, 2 वर्ष। जी आधी किती होती, फक्त 1च वर्ष होती, म्हणजे आता 2 वर्ष ही असणार आहे। परंतु आता 2 डिसेंबर नंतरचा इश्यू नाही, म्हणजे लक्षात घ्या 2 डिसेंबर नंतर जी काही परीक्षा आली ही नंतरची, याला असणार आहे 2 वर्ष। परंतु एखादी सूची 2 डिसेंबरच्या आधीची असेल आधी, तर त्याचं काय, या जी आर मध्ये याचा उल्लेख नव्हता आणि खूप कन्फ्युजन होत होतं। प्रत्येक डिपार्टमेंट कन्फ्युज मध्ये पडला, अरे आता जी वेटिंग लिस्ट चालू तिचं काय करायचं, ती पण 2 महिने वाढवायची काय, म्हणजे 2 वर्ष वाढवायची का, असा प्रश्न होता। तर त्याच्यावरच यांनी क्लॅरिफिकेशन दिलेले। आता हा नवीन जी आर 2 फेब्रुवारीचं मी तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो बघा। सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील अशी गट ब, गट क आणि गट ड ची संवर्गातील नामनिर्देशनातील कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्यांनी 4 मेच्या याला दिल्या होत्या। त्याच्यामध्ये जे आहे तर ते निवड सूचीची कालमर्यादा, म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट याची काय कालमर्यादा असली पाहिजे याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आता निवड सूचीने ही सूची 2 वर्ष किंवा नवीन सूची तयार होईपर्यंत, म्हणजे नवीन जाहिरात येईपर्यंत ही व्हॅलिड असणार आहे। आता याच्यात त्यांनी महत्त्वाचा बदल असा केलेला आहे की लक्षात घ्या, निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षांसाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात येईल त्या दिनांकापर्यंत, यापैकी जो आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल। तसेच ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकांपर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली होती त्या पदांपुरताच असेल। सोबत पुढे एक वाक्य समाविष्ट केलेले आहे, सदर दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी ज्या निवड सूचींना 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला नाही, 2 डिसेंबर पर्यंत ज्यांना पूर्ण कालावधी झालेला नाही 2 वर्षांच्या, लक्षात घ्या, अशा निवड सूची तयार करताना विचारात घेतलेली पदे अद्यापही पूर्णतः भरण्यात आलेली नाहीत, अशा निवड सूचींना देखील लागू असणार आहे। म्हणजे काय, 2 डिसेंबर 2025 नंतरच्यांना 2 वर्षाचा, पण आधी ज्यांना काय, मग आधीचे जे काही असतील की ज्यांना 2 वर्ष होत नसतील 2 डिसेंबर 2025 पर्यंत, तर त्यांना देखील आता 2 वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे। फॉर एक्झाम्पल मी असं समजतो की एखादी परीक्षा आहे आणि त्याचा लिस्ट आली होती 1 जानेवारी 2025 आणि हा जी आर आलेला होता 2 डिसेंबर 2025, तर याला 2 वर्ष कंप्लीट तर नाही होते ना याच्यात, तर याची मुदत डायरेक्ट आता 2 वर्ष असणार आहे। म्हणजे हा 26 आणि 27 1 जानेवारी 2027 पर्यंत व्हॅलिड असणार, जी आधी फक्त 26 पर्यंत असणार होती। म्हणजे हा जे अशांना लागू होतो हे लक्षात घ्या तुम्ही, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। हा निर्णय कोणाला लागू होतो, तर सगळ्यात आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील, म्हणजे एमपीएससी ला लागू होतो का नाही, म्हणजे आगामी काळात जर एमपीएससी कडे परीक्षा गेली तर त्याचा एक तोटा होऊ शकतो की त्यांना वेटिंग लिस्ट 2 वर्षाची नाही।
पुढे गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड याच्यातील जे काही सरसेवेची पदे आहेत त्यांनाच, गट अ ला नाही. त्यासोबत ज्या निवड सूची 2025 रोजी ऍक्टिव्ह होत्या, म्हणजे ज्यांना 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनाच हा नियम लागू असणार आहे. निवड सूचीचा काळ किती वैध असणार आहे? नवीन नियम काय सांगतो की 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा नवीन भरतीची जाहिरात येईपर्यंत. फॉर एक्झाम्पल, मागे कृषी सेवकची जाहिरात आली होती आपली 2023 मध्ये, 2023 मध्ये. मग इथून 2 वर्ष कॅल्क्युलेट केलं तर 25 पर्यंत येईल. पण जर समजा आता आपण असं मागचं नाही उदाहरण घेता येणार, आपल्याला थोडंसं ते समजणार नाही. समजा कृषी सेवकची आता जाहिरात आली 2026 मध्ये, हा काय सांगतो 2 वर्ष होईपर्यंत, म्हणजे किती 27-28, 28 पर्यंत असेल आणि हे 27, म्हणजे हे 2 वर्ष व्हॅलिड असणार आहे. ही निवड यादी 2 वर्ष व्हॅलिड असणार आहे. पण जर समजा 27 ला नवीन जाहिरात आली, तर ही निवड सूची फक्त या डेट पर्यंत, ज्या दिवशीपर्यंत जाहिरात येते त्या दिवशीपर्यंत व्हॅलिड असेल. मग ती 6 महिन्यात येऊ, 1 वर्षात येऊ, 2 वर्षाच्या आत. कळालं का तुम्हाला? दोघांपैकी जे आधी घडेल ते. तर हे फार महत्वाची गोष्ट आहे. पण ही मुदतवाढ एकच आहे की जितक्या पदांसाठी, फॉर एक्झाम्पल 100 पदांसाठी जाहिरात आली होती तर 100च, नंतर डिपार्टमेंटमध्ये समजा 10 पद रिक्त झाली, मग ती याच्यातनं भरली जातील का? अजिबातच नाही. तेवढ्या जागांसाठी, नवीन वाढीव पदांसाठी भरती करता येणार नाही. मग जुन्यांना देखील हा निवड सूचीचा नियम, वेटिंग लिस्ट वगैरेचा नियम लागू राहणार का? हो, राहणार आहे. पण काही अटी आहे. काय की 2 डिसेंबर 2025 रोजी ज्यांना 2 वर्ष पूर्ण झालेली नाही किंवा ज्यांची पदभरती अजूनही पूर्ण झालेली नाही अशांनाच तो लागू असणार आहे. हे तुम्ही इथं समजून घ्या. ओके, पुढे. आणि नवीन पदांनी, फॉर एक्झाम्पल जाहिरातीत 100 पद होते, 70 पदं भरली गेली, तर उर्वरित 30 पदांनाच हा निवड सूचीचा क्रायटेरिया जो आहे तर तो लागू असणार आहे. हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे काय, निवड सूची जास्तीत जास्त मॅक्सिमम 2 वर्षापर्यंत असेल किंवा नवीन जाहिरात येईपर्यंत. नवीन जाहिरात लवकर आली तर लवकर. फक्त मूळ जाहिरातील असलेल्या पदांचाच तिथं वापर करता येईल, तेवढेच पद भरता येईल. अर्धवट जी पदं भरती झाली त्यांना देखील लागू करण्यात येईल. त्यासोबतच पूर्ण संपलेल्या निवड सूचींना हा नियम लागू करता येणार नाही. तर अशा पद्धतीने या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. त्यासोबतच मित्रांनो, नुकतेच काही उमेदवारांनी राज्यसेवेचा देखील फॉर्म भरलाय, कारण की त्याच्यामध्ये कृषीची पदं नंतर ऍड होतील का या भरोशाने, किंवा नंतर ऍडही होतात. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक रेकॉर्डेड बॅच पण आहे पूर्व परीक्षेची, ते तुम्ही जॉईन करू शकतात. तसेच आगामी काळात खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा या एमपीएससी कडे जातील, तर त्याआधी देखील आपली एक चांगली तयारी असली पाहिजे. याच्यासाठी आपण तुमच्यासाठी एक परफेक्ट स्टडी मटेरियल पॅकेज दिलेले, ज्याच्यामध्ये मराठीमध्ये देखील तुम्हाला सर्व पुस्तकं एकदम नोट्स स्वरूपात हे सर्व काही पुस्तकं तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तर हे पुस्तक तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून ऑर्डर करू शकतात, किंवा इंग्लिशमध्ये पण दोन्ही भाषेत जे आहेत तर ते अवेलेबल आहे. सोबत इग्नाइट अकॅडमीचे विविध कोर्सेस असतात मित्रांनो, म्हणजे एमपीएससी असेल, त्यासोबतच आपण शालेय स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिपच्या परीक्षा देखील ज्या आहे लहान मुलांच्या, त्या पण देखील आपण सुरू केलेल्या आहेत. तलाठी असेल, बाकी भरती असेल, सर्व काही तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.